क्रॅक केली तर आपल्याला किती एफर्ट्स लागले किंवा कितव्या अटेम्प्टमध्ये आपण पास झाले आणि तुमचं पर्सनल इन्स्पिरेशन सोर्स काय? पहिला ची परीक्षा दिली, काही कारणामुळे जसं कोविडमुळे ती परीक्षा लांबली होती. पण या परीक्षेमध्ये मला इंडियन पोलीस सर्व्हिस IPS मध्ये सिलेक्शन झालेलं. त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा एक्झाम दिली 2021 साली. त्यामध्ये माझं इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे IAS मध्ये सिलेक्शन झालं. तर हा माझा तिसरा अटेम्प्ट होता. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये IPS मध्ये सिलेक्शन झालेलं. तर याच्यानंतर दुसरा प्रश्न होता की पर्सनल इन्स्पिरेशन. तर मी वयाच्या 24व्या वर्षापर्यंत कधी कलेक्टर किंवा यांचं कधी बघितलं पण नव्हतं. म्हणजे जवळून जे काही बघायचं होतं पेपरमध्ये किंवा असं जे म्हणजे बाहेरच कधीतरी असं बघितलं असेल किंवा वाचलं असेल तेवढंच. कारण कोणाला भेटणं किंवा असं आमच्या शाळेत देखील कधी IAS ऑफिसर आले नव्हते, त्यामुळे मी तुमचं जेलसी फील करतोय. पण असं कधी भेटलं नव्हतं. तर पर्सनल इन्स्पिरेशन कोणच नव्हतं. पण एक गोष्ट होती की मी माझ्या वडिलांना लहानपणापासून बघितलं होतं. माझे वडील ST मध्ये कंडक्टर होते. 2017 साली रिटायर झाले. तर असं आमच्या म्हणजे काही असे प्रसंग असतात की जसं दिवाळीचा सण असेल, उन्हाळ्यात सुट्ट्या असेल, त्यावेळी सगळ्यांना सुट्ट्या असतात. तर आईला आम्ही म्हणायचो की आई आपले पप्पा का नाही आहेत घरी, म्हणजे असे उन्हाळ्यात सुट्टीत किंवा दिवाळी सगळ्यांना सुट्टी आहे आपण का नाही. तर पप्पा म्हणायचे की आपल्याकडे जबाबदारी आहे सेवा करण्याची. तर वाहक म्हणून त्यांनी ST मध्ये खूप वर्ष सेवा केली आणि हाच आदर्श मी घेऊन या सेवेमध्ये आलेलो आहे. याच्याच बरोबर माझे आजोबा देखील 1989 साली त्यांचं निधन झालं. मी बघितलं पण नाही त्यांना, पण त्यांचे अजून देखील मी त्यांचे विद्यार्थी येऊन मला भेटतात की आमचे शिक्षक होते ते. आणि त्यांचे जे काही त्यांनी पिढ्या घडवल्या तर त्यांनी देखील एक समाजसेवा केली होती. या समाजसेवेचा आदर्श घेऊन मी UPSC परीक्षेमध्ये आलो. तर पर्सनल इन्स्पिरेशन एक राहतच की आपल्याला समाजसेवा करायची आहे. पण याच्याबरोबरच एक रिअलिस्टिक वास्तववादी सत्य जे काही आहे की ही गव्हर्नमेंट सर्व्हिस असते ती थोडंसं आपल्याला कम्फर्ट देऊन जाते. का देतं तर तुम्हाला अपॉइंट करणारी जी व्यक्ती असते ते राज्यपाल किंवा आमच्या IAS असेल तर प्रेसिडेंट असतो, म्हणजे आपले राष्ट्रपती असतात. तर एक